नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 पदाचे नाव आहे चौकीदार. चौकीदार पदासाठीची सराव पेपर आपण पाहत आहे आणि आजचा सराव पेपर क्रमांक आहे 8वा. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत. त्यापैकी किती अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत? 11, 12, 15, 20. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी विकास विभागाचे सचिव खालीलपैकी कोण आहेत? डॉक्टर अशोक उईके, इंद्रनील मनोहरराव नाईक, विजय वाघमारे, तुकाराम मुंडे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विजय वाघमारे. पुढचा प्रश्न आहे, टेबल लँड नावाने ओळखले जाणारे पाचगणी हे पठार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सातारा. सातारा जिल्ह्यात आहे टेबल लँड नावाने ओळखले जाणारे पाचगणी पठार. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती व्यक्तींची निवड केली जाते? 10, 12, 6, 15. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे, भारताचा महान्यायवादीच्या नियुक्तीशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 80, कलम 50, कलम 53, कलम 76. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 76. पुढचा प्रश्न आहे, नागरहोल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. नागरहोल राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, रायगड, अहिल्यानगर. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, सातारा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता या संबंधित कलम कोणते आहे? कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 14. पुढचा प्रश्न आहे, तीनही सेना दलांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, पुणे, नागपूर, ठाणे. तर पुल्लर लेणी आहेत नागपूरमध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, होम रूल चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? 1942, 1909, 1919, 1916. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1916. पुढचा प्रश्न आहे, पदव्यांची समाप्ती या संबंधित भारतीय संविधानातील कलम कोणते आहे? कलम 18, कलम 17, कलम 19, कलम 21. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 18. पुढचा प्रश्न आहे, पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? जम्मू, आग्रा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे भारतातील पहिला पर्यटन जिल्हा.
पुढचा प्रश्न आहे 1905च्या काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी, अब्दुल गफार खान, A.O. ह्यूम, गोपाळकृष्ण गोखले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे थलसेना दिवस कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी, 16 जानेवारी, 17 जानेवारी, 20 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे फॅदम खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे? हवेतील आर्द्रता, समुद्राची खोली, विमानाचा वेग, हवेचा दाब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समुद्राची खोली. पुढचा प्रश्न आहे प्रकाशाचा वेग सर्वात जास्त खालीलपैकी कशात असतो? लोखंड, निर्वात, हवा, पाणी. तर प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो निर्वातामध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे विद्युत बल्बमध्ये वापरला जाणारा वायू कोणता आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ऑर्गन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑर्गन. पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? दिल्ली, मुंबई, चेन्नई, वाराणसी. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, दिल्ली. दिल्लीमध्ये आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा प्रश्न आहे मनुष्य आणि प्राण्यांमधील संघर्ष सोडवण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान कोणी लॉन्च केले आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड कोणी केला आहे? विराट कोहली, रोहित शर्मा, फिन एलन, जो रूट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फिन एलन. फिन एलन आहे न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू. पुढचा प्रश्न आहे पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चं आयोजन कुठे करण्यात आलं? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चं आयोजन खालीलपैकी कुठे करण्यात आलं? स्पेन, भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्पेन. तर हे होते आजच्या सराव पेपरचे एकूण 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.